लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून माढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पाहावयास मिळणार आहे। याच्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बहुचर्चित मतदारसंघ म्हणून माढा मतदारसंघाकडे पाहिले जाते। या मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे काम YFC न्यूज करीत आहे। खासदार कसा असावा व गेल्या पंचवार्षिकच्या खासदारांनी काय विकास केला जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी। तर चला पाहूयात थेट विखळे गावकऱ्यांच्या या प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे। आपण पोहोचलो आहोत माढा मतदारसंघातील विखळे या गावी। विखळेकरांच्या काय समस्या आहेत त्या थेट थेट थोडक्यात जाणून घेऊ आणि त्यांना खासदार कसा असावा आणि कशा पद्धतीने त्यांचा खासदार असावा हे त्यांच्याकडून जाणून घेऊ। काका काय सांगाल की येणारा खासदार तुम्हाला कसा हवा आणि विद्यमान खासदारांनी काय विकास केला का, थोडक्यात काय सांगाल? आताचा जे खासदार येईल तो खासदार असा असावा की गावाचा विकास करण्यासाठी पाहिजे, शेतकऱ्याच्या हितासाठी पाहिजे, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा पाहिजे। शेतकऱ्याचे आता इतके मालाला दर नाही शेतकऱ्याच्या, तरी खासदार आता असणारा चांगला विकास काम करणारा असावा। काय सांगाल की येणारा खासदार कसा असावा तुम्हाला काय वाटतं? विद्यमान खासदारांनी विकास केला का? विखळे गावचा विकास केला का? विखळ्यात काय निधी आणला का? नाही, विद्यमान रुपया नाही आला, अजून एकही रुपया आला नाही माझी ह्यांनी काय खासदारांनी। पण आता येणारा जे खासदार आहे ह्या माणसांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे। एक तर उत्पन्न आमचं घेतलंय, पाऊस नसल्यामुळं ज्वारीची पिकं नाहीत, गहू नाही, हरभरा नाही, उसाला आणि पाणी पिण्याचा प्रश्न पाणी पिण्याचा प्रश्न आमचा सुटला पाहिजे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, असा आम्हाला येणारा खासदार पाहिजे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न मिटावा, त्याचप्रमाणे रस्ते झाले का? विकास निधी पडला का गावात? काय सांगाल थोडक्यात याबाबत? निधी मिळाला नाही, आम्हाला निधी भेटला नाही, निधी काही मिळालाच नाही। आणि पिण्यासाठी टँकर चालू आहे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहे। हो, पाण्याचा प्रश्न मोठा आहे, पाण्याचं हालत आहे आमच्या इकडे। काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने विखळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकासापासून हा गाव वंचित वाटते? काय सांगाल, विद्यमान खासदारांनी विकास केला का आणि येणारा खासदार तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने विखळे गावचा विकास करावा, काय वाटतं थोडक्यात तुम्हाला? काय विखळे गाव हे कोरेगाव तालुक्यात एंडला पडतं आणि हा खऱ्या अर्थानं दुष्काळी भाग, आणि ह्या टायमाला दुष्काळग्रस्त भाग असून आमदारांना पण लक्ष नाही दिलं आणि खासदारांना पण लक्ष नाही दिलं। इथं पाण्याची मोठी समस्या, आज एवढी बिकट कंडिशन असताना सुद्धा, बरं सर्वसामान्य सगळ्यांना टीव्हीला वगैरे माहिती असताना सुद्धा, प्रशासनाला माहिती असताना सुद्धा की हा परिसर म्हणजे रेल्वेच्या खालचा भाग, कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग ना, उत्तर भाग हा पाण्यापासून पूर्णपणे वंचित, हा वंचित असून आमदारांना पण लक्ष नाही दिलं आणि खासदारांना पण लक्ष नाही दिलं। आज गावामध्ये पाण्याचा टिपका नाहीये, टँकर 3 महिने झाले चालू आहेत, 6 महिने म्हणजे 7 ते 8 महिने झाले चालू आहे ती। वाडे वस्तीवरती आता झाले 2 महिने चालू आहे ती टँकर, पण पाणी ते सुद्धा पुरत नाहीये। विहिरी पूर्ण आटलेल्या आणि बोर सुद्धा आटलेले आहेत, बोर मध्ये सुद्धा एक टिपका नाहीये। आणि प्रशासनानं एक आहे, मला एवढं कळतं की जे खासदार होते त्यांनी काहीही लक्ष दिलं नाही। आज इथं दुष्काळ असताना सुद्धा दुष्काळग्रस्त म्हणून काय केलं नाही विखळं? हे जवळजवळ 8-10 गावं किंवा इकडचा परिसर दुष्काळग्रस्त का केलं नाही, हे नामुष्की आहे ह्या सरकारची। त्याच्यामुळं मला असं वाटतंय की येणाऱ्या खासदारांनी पहिलं ह्या भागात पाण्याकडे लक्ष दिलं तर ठीक आहे, नाहीतर इथून पुढं आमचा परिसर बहिष्कार टाकल्या बघा राहणार नाही, आम्ही येऊनच देणार नाही। पहिला पाणी प्रश्न मिटला पाहिजे। एकतर शेतीला पाणी नाही, शेतीला तर राहू देत, पण माणसाला प्यायला पाणी नाही, तर हे लक्षात घालत नाहीत तर काय करायचं असल्या खासदारांना आम्हाला? तर पाण्याचा जर प्रश्न जर पिण्याचा मिटवला नाही तर मी म्हणतो कुठल्याही उमेदवारांना इकडे येऊच नाही आमच्याकडे, सरळ आम्ही अडवणूक करू त्यांची। खासदार विद्यमान खासदार येतात का, काय वाटतं? नाही, विद्यमान खासदार येत नाहीयेत, बिलकुल आलेले नाहीयेत, त्या भागातच आले नाही ती। आमदार पण लक्ष देत नाही आणि खासदार पण लक्ष देत नाही ती। खासदार येतात का काय? खासदार ह्यो आम्हाला माणूसच माहित नाही, खासदार कोण आहे इकडे गावाला, तर येणार निवडून गेल्यापासून एका माणसानं गावातल्या बोर्ड जावा ह्यो खासदार माझ्या ओळखीचा आहे, किंवा आम्ही गावात गेलो खासदार, आमदार नाही खासदार नाही। शेतीचं उत्पन्न घेतल्यामुळं
आमची सोसायटी भरण्यात येणार नाही, पीक कर्ज भरण्यात येणार नाही, घराचे हप्ते वगैरे काय भरण्यात येणार नाहीत, तरी बी आम्हाला काहीतरी मार्ग येणारे खासदारांनी काढला पाहिजे. खासदार येतात का विक्रे गावामध्ये? काय वाटतं 5 तुम्हाला? वर्षामध्ये आम्ही निवडून त्यांना मतदान केलंय, पण 5 वर्षामध्ये अजाबात खासदारांनी इकडे आपल्याकडे गावाकडे कुठलीही गाठभेट दिलेली नाही, काय नाही. फक्त आम्हाला 5 ते दिवे दिले लावायला, त्यातले 3 विजले, 2 चालू आहेत. त्यांनी सांगितलं 5 दिवे दिले, त्यातले 3 इजले. काय सांगाल थोडक्यात? काय सांगितलं तुम्ही? हा, त्यातले 3 इजले 2 झकमाका करतात. एवढंच काम चाललंय खासदाराचं आमदाराचं. काय इकडे रुपया नाही, निधी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. काय सांगता? टंचाईमध्ये आत्ताच्या टंचाई गाव आहे, आमदारांनी सुद्धा गावाला भेट दिली नाही. बाबा तुमच्या पाण्याच्या समस्या मिटलेत का? पाण्याचे 2 टँकर चालू केलेत, पण ते पाणी आम्हाला पुरत नाही. वाढी टँकर त्यांनी चालू करायला पाहिजे, पण गावाला भेट सुद्धा दिली नाही त्यांनी आतापर्यंत. माढा मतदारसंघातील या विक्ळे गावामध्ये आपण आता आलो आहोत. गावकऱ्यांनी अक्षरशः आपली मोठ्या प्रमाणात कैफियत आपल्यासमोर मांडली. खासदार गावात येतच नाही, त्याच पद्धतीने या विद्यमान खासदारांनी जे दिवे दिले त्यातलेही 3 दिवे विजलेत, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे पाण्याची समस्या आणि दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात या विक्रेकरांना दिसून येते आणि त्याच पद्धतीने त्यांना सांगूनही पाठपुरावा करून सुद्धा खासदार आमदार विक्रेकडे कोणत्या प्रमाणात बघत नसल्याचे त्यांनी खंत व्यक्त केली. याच पद्धतीने आपण आता माढा मतदारसंघातील या विक्ळे गावात पोहोचलो होतो आणि जाणून घेतल्या या नागरिकांच्या समस्या.